नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल्स फॅशन या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवला आहे खमंग आणि एकदम स्पॉन्जी जाळीदार असा ढोकळा। चला तर आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी या ठिकाणी घेतले आहे 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये 2-3 चमचे रवा, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा तेल हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपण याला अशा प्रकारे मळून घेणार आहोत। त्यानंतर मी या ठिकाणी 1 इनोची पुडी, त्यात 1 चमचा इनो निघतो, तो संपूर्ण यामध्ये टाकून घेतला आहे। त्या अगोदर आपण प्लेटला तेल लावून ठेवायचे आहे, म्हणजे इनोची पुडी टाकल्या लगेच आपल्याला ते पीठ प्लेटमध्ये ओतता येईल। त्यानंतर मी एका कढईमध्ये एक अशा प्रकारचे कढई ठेवून त्यामध्ये ही प्लेट ठेवली आहे आणि वरूनही अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे। हा बघा 10 ते 15 मिनिटांमध्ये अशा प्रकारचा ढोकळा तयार होते। आपण चमचा पाण्यात बुडवून हा पिठात बुडवून बघणार आहोत। चमच्याला जर पीठ लागले तर तो अजून कच्चा आहे असे समजायचे आणि पीठ नाही लागले तर आपला ढोकळा तयार आहे। तर या ठिकाणी तेल गरम करून मी तेलामध्ये मिरच्या तळून घेतलेल्या आहेत, त्यानंतर जिऱ्याची फोडणी टाकून घेतली आहे आणि त्यामध्ये गॅस बंद करून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा साखर टाकून एक गोड पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि ते अशा प्रकारे आपल्या ढोकळ्यावर सर्वत्र स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी या ठिकाणी सुकं खोबरं टाकत आहे। तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते टाकून बघा, चवीला खूप छान लागतं आणि वरून कोथिंबीर आणि मिरच्याने अशा प्रकारे सजावट केली आहे। अशा प्रकारे तयार आहे आपला खमंग ढोकळा। प्लीज सबस्क्राइब माय चॅनल।